मी दीपा, ऑथर ऑफ 9 बुक्स. त्यापैकी 4 बुक्स आहेत ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर. त्यापैकी 3 पुस्तकं माझी वर्ल्ड बुक फेअरमध्ये होती. सो आजचा व्हिडिओ स्पेशली ह्यांच्यासाठी आहे की जे लोक लॉ ऑफ अट्रॅक्शन फॉलो करतात त्यांना असं वाटतं की ती ही टेक्निक आहे, ती टेक्निक आहे, ती टेक्निक आहे, ती टेक्निक आहे. आणि जे लॉजिकल लोक आहेत त्यांना असं वाटतं की लॉ ऑफ अट्रॅक्शन इट्स अ बुलशिट आहे, काही नाही आहे म्हणून. त्या दोन्ही लोकांसाठी हा व्हिडिओ स्पेशली आहे. तर लेट्स स्टार्ट विथ द व्हिडिओ. सो बेसिकली खूप रिसर्च करण्यात आला होता, खूप इम्पॉर्टंट आहे, सगळे एक्झाम्पल्स आहे का. बेसिकली एक रिसर्च करण्यात आला. एक ॲथलेटिक्स होता, त्याला असं सांगितलं तू धावू नकोस आणि फील कर की तू धावतोयस, तू प्रॅक्टिस करतोयस तुझ्या रेससाठी. तू जस्ट असं फील कर तू धावतोयस, प्रॅक्टिस करतोयस दररोज जशी करतोस तसं. तर त्याने फक्त डोळे बंद करून नुसतं फील केलं की तो प्रॅक्टिस नेहमी हे खेळाडू नेहमी प्रॅक्टिस करत असतात. तर ते नेहमीसारखं सकाळी उठून तो धावायची प्रॅक्टिस करतोय, तो खूप धावतोय असं त्याने फील केलं. धावला नाही. काही वेळानंतर त्याला चेक केलं की धावल्यानंतर जशी हार्टबीट्स वाढली जाते तशी त्याची हार्टबीट्स वाढली होती. सेकंड तसाच घाम त्याच्या अंगावर आलेला जसं धावल्यानंतर आपल्याला येतो तसा. सेकंड एक्झाम्पल, एक असा एक्सपेरिमेंट करण्यात आला होता की एका ग्रुपला पियानो वाजवता येत होता. तर त्यांना सांगितलं तुम्ही पियानो हाताने वाजवू नका, तुम्ही माइंडने वाजवा. म्हणजे तुम्ही असं फील करा, एखादी धून दिली की ही धून तुम्ही माइंडने वाजवा, हाताने वाजवू नका, जस्ट फील. आणि त्यांना चेक केलं की जेव्हा ते रियालिटीमध्ये हाताने पियानो वाजवतात तेव्हा त्यांच्या शरीरामध्ये जे चेंजेस होतात, ब्रेनमध्ये जे चेंजेस होतात तेच चेंज सेम तेव्हा झाले जेव्हा ते माइंडने हात न लावता पियानो वाजवत होते. थर्ड एक्झाम्पल, मी माझ्या एक खूप जुन्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की एका माणसाला ब्रेन ट्यूमर झाला होता. आणि ब्रेन ट्यूमर झालेल्या माणसाला अशी न्यूज आली की एक अशी मेडिसिन निघाली, त्या मेडिसिनमुळे त्यांचा ब्रेन ट्यूमर कम्प्लिटली बरा होऊ शकतो. ते ऐकल्यावर तो खूप खुश झाला. आणि खुश झाल्यावर तो गेला, त्याने ती मेडिसिन घेतली आणि त्याचा ब्रेन ट्यूमर लवकरात लवकर पटापट क्युअर व्हायला लागला आणि तो कम्प्लिटली बरा झाला. परत एकदा न्यूज आली की ती जी ब्रेन ट्यूमरची मेडिसिन निघाली ती न्यूज खोटी होती. पण ते जेव्हा त्याला कळलं तेव्हा त्याला वाटतं की ओ शिट, फेक न्यूज होती. मग जेव्हा त्याचा ब्रेन ट्यूमर होता तेव्हा त्याचे जसे रिपोर्ट्स होते तशीच त्याची शारीरिक स्थिती परत झाली आणि परत त्याचा ब्रेन ट्यूमर परत आला. सो ही झाली तिसरी स्टोरी. चौथी स्टोरी अशी होती की एक असा एक्सपेरिमेंट करण्यात आला. दोन ग्रुप्स आहेत. या ग्रुपला पण सेम आजार आहे आणि या ग्रुपला पण सेम आजार आहे. या ग्रुपला त्यांनी मेडिसिन दिली, त्या आजारावरची मेडिसिन दिली. आणि या ग्रुपला त्यांनी त्या आजाराच्या साखरेच्या गोळ्या दिल्या आणि त्यांना सांगितलं की मेडिसिन दिली. यांना सांगितलं नाही. पण याही ग्रुपचा आजार बरा झाला आणि याही ग्रुपचा आजार बरा झाला. या मेडिसिनने जो परिणाम झाला पाहिजे होता तेच यांच्यावर साखरेच्या गोळ्या खाल्ल्यावरही झाला. या चारही एक्झाम्पल्सवरनं आपल्याला काय कळून येतं की देअर इज द पॉवर ऑफ ब्रेन. आपल्या ब्रेनमध्ये एवढी पॉवर आहे की तुम्हाला जे हवं आहे ते क्रिएट करू शकता. आपलं ब्रेनमध्ये खूप पॉवरफुल आहे. तुम्ही ब्रेनचं सायन्स अगदी डिटेलमध्ये वाचू शकता. अजून एक स्टोरी सांगते सबकॉन्शियस माइंडची. ही द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड जोसेफ मर्फीच्या पुस्तकातली ही एक गोष्ट आहे. एकदा एक खूप फेमस सिंगर असतो, पण तो नेहमी जेव्हा त्याचं कॉन्सर्ट असायचं, जेव्हा तो स्टेजवर गायला जायचा तेव्हा त्याला भीती वाटायची की बापरे मी नीट गायलो नाही तर, मला सगळे हसले तर. आणि मग तो असा व्हायचा की तो त्याच्या सबकॉन्शियस माइंडला म्हणायचं की नाही मी गाऊ शकतो, मला माझ्यावर आणि माझ्या पॅशनवर, जे गाण्याचं पॅशन आहे त्याच्यावर माझा बिलीव आहे. मग तो आपल्या ब्रेनला कमांड द्यायचा की येस आय बिलीव्ह ऑन माय सेल्फ, मला माझ्यावर भरोसा आहे, मला माझ्या पॅशनवर भरोसा आहे, सिंगिंगवर भरोसा, मी व्यवस्थित गाऊ शकतो आणि हॅपीली गाऊ शकतो, कॉन्फिडेंटली गाऊ शकतो. आणि हे बोलून तो ब्रेनला कमांड द्यायचा की येस आय कॅन डू इट, ब्रेन मी हे करू शकतो, मला माझ्यावर आणि माझ्या पॅशनवर बिलीव्ह आहे. मग तो जाऊन स्टेजवर गायचा आणि तो परफेक्टली व्यवस्थित गाऊन यायचा. ह्यातही आपल्याला सबकॉन्शियस माइंडची ताकद दिसून येते. सो
तुम्हाला काय करायचं आहे, जो लॉजिकल लोक आहेत आणि जे लोक लॉ ऑफ अट्रॅक्शनला फक्त टेक्निक समजतात, तर तुम्हाला सायंटिफिक रिझन जाणून घ्यायचं आहे, द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड आणि द पॉवर ऑफ ब्रेनची. सो तुम्हाला मॉरल ऑफ दिस स्टोरी, ह्या व्हिडिओचं मॉरल हेच आहे की मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, तुम्ही पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड आणि द पॉवर ऑफ ब्रेनसाठी प्लेसिबो डॉक्टर जो डिस्पेन्झाचं हे पुस्तक वाचू शकतात आणि ब्रेनचं आणि सबकॉन्शियस माइंडचं लॉजिक समजून घ्या. माझे बाबा नेहमी म्हणायचे की एखादी गोष्ट समोरचं सांगतं ते ऐकून घे, हे म्हणायचे एकदा ॲटलिस्ट ऐकून तरी घे. आणि पुढे त्यांचं असायचं की ते स्वतः लॉजिकली बघायचे की हे खरंच खरं आहे का. तर तुम्हाला ते लॉजिक्स देते. मी स्वतः सांगते की हे द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड आणि द प्लेसिबो, यू आर द प्लेसिबो डॉक्टर जो डिस्पेन्झाचं हे पुस्तक वाचा. आणि माझे बाबा जसे म्हणतात, तुम्ही तुमचं लॉजिक तपासून पहा. हे टेक्निक ते टेक्निक ते टेक्निक ते टेक्निक करण्यापेक्षा लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं वर्क करतं, तर त्याच्यामध्ये काम करतं प्लेसिबो, त्याच्यामध्ये काम करतं आपलं डॉक्टर जो आपलं पॉवर ऑफ ब्रेन आणि पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड काम करतं. ओके, हे लॉजिक समजून घ्या आणि मग करा. उगाच फक्त हे टेक्निक ते टेक्निक करून थकून नका जाऊ. तर तुम्हाला तुमचा बिलीव असला पाहिजे की ही गोष्ट होऊ शकते. ठीक आहे, बिलीव ही खूप मोठा रोल प्ले करतं. त्याच्यामागचं सायन्स जाणून घ्या आणि मग तुम्ही गोष्टी करायला लागता. फक्त कोणत्याही गोष्टीवर अंधश्रद्धा नका करू. ती कशी वर्क करते, त्याचं लॉजिक काय ते एकदा जाणून तर घ्या. ओके, सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. तर तुम्ही प्रत्येकाने द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड बाय डॉक्टर जोसेफ मर्फी, मराठीमध्ये आहे, हिंदीमध्ये आहे, इंग्लिशमध्ये आहे, तुम्हाला जी लँग्वेज कम्फर्टेबल आहे त्याच्यामध्ये वाचा. द प्लेसिबो डॉक्टर जो डिस्पेन्झा ब्रेनसाठी वाचा, मेंदूसाठी वाचा. आपला ब्रेन एवढा पॉवरफुल आहे की तुम्हाला हवं ते क्रिएट करू शकता, एवढं की तुम्ही वेदरही चेंज करू शकता. मी माझा स्वतःचा एक्सपिरियन्स सांगते. माझी गुरु अंजना रितोरिया, जेव्हा आम्ही ऋषिकेशला गेलो होतो, जानेवारी महिना होता, तेव्हा आम्ही भर थंडीच्या सीझनमध्ये गेलेलो. तेव्हा मॅमने डिक्लेअर केलं की नाही, सूर्य येणार आणि तिकडे ऊन असणार, सूर्य निघणार. त्यांनी हे डिक्लेअर केलं आणि तेव्हा सूर्य निघालेला. हीच गोष्ट मी त्याच महिन्यात जेव्हा दिल्लीमध्ये गेलेली, जेव्हा माझं वर्ल्ड बुक फेअर होतं, तिथेही थंडीचा सीझन होता, तेव्हा मी इथे म्हटलेलं की डिअर दिल्ली, वर्ल्ड्स बेस्ट ऑथर दीपा वंजारे येत आहे, वेदर बी प्लेझेंट. आणि तिकडे गेल्यावर ऊन होतं. सो आपल्यात एवढी ताकद आहे की तुम्ही वेदरही चेंज करू शकता. सो यू आर पॉवरफुल टू क्रिएट युअर ड्रीम लाईफ. जस्ट बिलीव्ह इन युअर सेल्फ. आपण लहानपणी ऐकलेलं होतं बरोबर की मांजर आडवी गेली की आपला दिवस खराब जाईल. तेव्हा आपला दिवस खराब जायचा कारण आपला त्याच्यावर बिलीव होता. कारण आपण हे लहानपणापासून रिपीटेडली ऐकत आलो, ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये गेलं आणि तसंच घडलं. जर एखादा चुकीचा समज रिपीटेडली जाऊन जर तसं होऊ शकतं, तर तुमच्या ड्रीम रिलेटेड चांगल्या गोष्टी सांगून चांगल्या गोष्टी ह्या आयुष्यात घडू शकतात. राईट. तसंच आपल्याला हे पण होतं की आपण या डॉक्टरकडे गेली तर मला चांगला इफेक्ट होईल, त्या डॉक्टरकडे गेले तर नाही होणार, त्या डॉक्टरकडे गेलं की मला काही गुण येत नाही. का तर हा आपला बिलीव आहे. तसे तुमचे ड्रीम तुम्ही पूर्ण करू शकता, हा बिलीव असला पाहिजे. तो बिलीव कसा वर्क करतो, त्या टेक्निक्स का वर्क करतात, त्याचं लॉजिक, त्याचं सायन्स आहे द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड आणि ब्रेनमध्ये, द प्लेसिबोमध्ये पॉवर ऑफ ब्रेन. सो यू आर पॉवरफुल. तुम्ही एवढे शक्तिशाली आहेत की वेदरसुद्धा, वातावरणसुद्धा चेंज करू शकतात. सो गाईज, त्याचं लॉजिक समजून घ्या आणि तुम्ही पॉवरफुल आहात. सो बिलीव्ह इन युअर सेल्फ, युअर पॉवर. तुम्ही एवढे पॉवरफुल ब्रेन आहे, तुमच्याकडे एवढे एक्झाम्पल्स दिले, तर स्वतःवर नेहमी लक्षात ठेवा, यू आर पॉवरफुल टू क्रिएट युअर ड्रीम लाईफ. तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही क्रिएट करू शकता. कारण जेव्हा आपण माइंडमध्ये एखादी गोष्ट व्हिज्युअलाइज, कल्पना करतो की ही गोष्ट होते आहे, तेव्हा तुमच्या ब्रेनला कळत नाही की तुम्ही कल्पना करतायत की ते वास्तवात घडतं आहे. कारण जेव्हा आपण पास्ट एक्सपिरियन्स आठवतो, तेव्हा आपल्याला आठवतो, त्याला दुःखी होतो, तेव्हा ब्रेनला वाटतं की आपल्या आयुष्यात ही घटना आता या क्षणी घडते आहे.
त्याला तसं वाटतं. मग जर असं असेल तर आपल्याला हव्या त्या गोष्टी आपण माइंडमध्ये बोलू शकतो. सेम इन ॲडव्हान्स थँक्यूचा देखील मी एक व्हिडिओ केलेला आहे, त्याची लिंकही मी देईल. इन ॲडव्हान्स थँक्यू पण हे ब्रेनच्या पुस्तकामध्ये दिलं आहे, प्लेसिबो डॉक्टर जो डिस्पेन्झाच्या पुस्तकामध्ये दिलं आहे, की त्याच्यामध्ये त्याने दिलं आहे की आधीच थँक्यू बोलायचं. फॉर एक्झाम्पल जर तुमचा पाठीचा कणा फॉर एक्झाम्पल पाठ दुखत असेल, पाठीमध्ये काही प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही डॉक्टरकडे वगैरे जा, बट तुम्ही इन ॲडव्हान्स बोलू शकता थँक्यू निवास, माझी पाठ कम्प्लिटली हेल्दी आहे. तुम्हाला बोलायला काय जातं आहे, तुमच्या ब्रेनला काय वाटतं की अच्छा ही बोलते थँक्यू बोलते आहे, आणि मग तो चेक करायला जातो बॅकला, पण अरे हिच्या बॅकमध्ये तर प्रॉब्लेम दिसतो आहे, पण ही थँक्यू बोलते म्हणजे हिची बॅक कम्प्लिटली हेल्दी असायला पाहिजे. मग तो रिकव्हरी स्टार्ट करतो, मग रिकव्हरी फास्ट करतो. तुम्ही डेली बोलत जा थँक्यू निवास, माझी बॅक इज हेल्दी, माय बॅक इज कम्प्लिटली हेल्दी, पूर्णपणे बरी आहे, स्ट्रॉंग आहे, फिट आहे, आणि मग तो रिकव्हरी स्टार्ट करतो आणि तुम्ही एका पॉईंटला बरे होता. हे सायन्स आहे ब्रेनचं. ब्रेनला तुम्ही इन ॲडव्हान्स थँक्यू बोलत, ते तसं न्यूमरोलॉजिकल नेट तयार होत जातं आणि तशा गोष्टी घडतात. हे सायन्स आहे, हे अंधश्रद्धा नाही. तुम्ही ब्रेनच्या पुस्तकात वाचू शकता. दॅट्स इट फॉर टुडे. इन शॉर्ट, डिअर लॉजिकल पीपल, इट्स नॉट जस्ट अ बुलशिट. अँड डिअर LOA पीपल, जे त्यांना ही टेक्निक वाटते, तर पहिले समजून घ्या पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड आणि तुमच्या ब्रेनची ताकद समजून घ्या. दॅट्स इट फॉर टुडे. सो स्वतःला भरपूर प्रेम करा आणि खुश राहा. बिग स्माइल ऑन युअर फेस. स्टे ट्यून. बाय बाय.